हॅलो. लास्ट टाईमला आपण रेक्टिलिनियर मोशनमध्ये कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनचा एक प्रॉब्लेम बघितला होता. तर डी बॉटूच्या एका प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये युनिफॉर्म ॲक्सिलरेशन सोडून म्हणजे नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशनचे पण प्रॉब्लेम आहेत. तर मी आत्ता जो प्रॉब्लेम घेणार आहे तो असणार आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशनचा. मी मुद्दाम इथे लिहितो, हा प्रॉब्लेम आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके, म्हणजेच जे ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट नाही आहे, जे ॲक्सिलरेशन व्हेरी व्हायला लागले त्याचा प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम ओळखायचा कसा, तर हा प्रॉब्लेम अंडर ग्रॅव्हिटी नसतो. अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट होणार, त्यामुळे हा अंडर ग्रॅव्हिटी नसतो. आणि दुसरं महत्त्वाचं, ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एखादं इक्वेशन दिलेलं असते, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं दिलं असेल, व्हॅलॉसिटीचं दिलं असेल किंवा ॲक्सिलरेशनचं दिलं असेल, कुठलं तरी एक आपल्याला काय देतात, इक्वेशन देतात आणि त्या इक्वेशनप्रमाणे आपल्याला काय करावं लागते, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागते. प्रॉब्लेम वाचण्याआधी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिस्प्लेसमेंट, व्हॅलॉसिटी आणि ॲक्सलरेशनचे इक्वेशन्स तयार करतो आणि त्या इक्वेशनमध्ये दिलेली जी काही प्रॉब्लेममधली कंडिशन आहे ती पुट करून उत्तर शोधतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम 80% इक्वेशन डिटरमाइन करण्याचा असतो आणि वरचं राहिलेले जे काही 20% आहे ते म्हणजे काय, आन्सर शोधणे. आन्सर शोधणे का अवघड नाही, अवघड यामध्ये आणि महत्त्वाचं जे काय आहे ते म्हणजे काय, इक्वेशन्स डिटरमाइन करणे. ठीक आहे, त्यामुळे प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचूया, सॉल्व्ह करायला चालू करूया. मी इक्वेशनपर्यंतच वाचणार आहे, त्याच्या पुढचं कंडिशन्स असतात ते नंतर बघूया आपण. काय म्हटले बघा, अ बॉडी मूव्ज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एक बॉडी आहे जी स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह व्हायला विथ ॲक्सिलरेशन, आणि त्याचं कधी ॲक्सिलरेशन किती आहे, ए. विच व्हेरीज, बघा महत्त्वाचं आहे, ते ॲक्सिलरेशन काय व्हायला लागले, व्हेरी व्हायला, कॉन्स्टंट नाही आहे, व्हेरिंग ॲक्सिलरेशनचा प्रॉब्लेम आहे. विथ टाईम अँड इट इज गिवन बाय, आता ते काय ॲक्सिलरेशन दिलं मी इथं लिहितो, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 2 - 3t. ओके, हे इक्वेशन आपल्याला दिलं आणि या इक्वेशनवरून काय करायचं आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मी तुम्हाला आत्ता जसं म्हटलं तसं काय करणार आहे आपण, हे सॉल्व्ह करण्यासाठी वी आर गोइंग टू डिटरमाइन द डिफरंट इक्वेशन्स, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं, व्हॅलॉसिटीचं आणि ॲक्सलरेशन, हे तीनच लागतात. ॲक्सलरेशनचं इक्वेशन ऑलरेडी दिलं आहे, आता आपण व्हॅलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं शोधूया. ठीक आहे, इक्वेशन शोधूया. मग इक्वेशन शोधण्यासाठी आपल्याला हे दिलं आहे, हे गिवन इक्वेशन आहे ॲक्सलरेशनचं, बरोबर. मग आता काय करूया आपण, ॲक्सलरेशन म्हणजे काय, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो मी ॲक्सलरेशन म्हणजे काय ते लिहिलं, dv/dt इज इक्वल टू 2 - 3t. आता काय करूया, dv इज इक्वल टू 2 - 3t इंटू dt, बरोबर. हे एक इक्वेशन मिळालं आणि ह्या इक्वेशनला काय करूया आपण, इंटिग्रेट करूया. ठीक आहे, आता इंटिग्रेट केलं तर काय होणार बघा, इंटिग्रेशन ऑफ dv इज v, बरोबर. आता हे 2 - 3t आहे, तर आपण ह्यांचं सेपरेट इंटिग्रेशन करूया, म्हणजे 2dtचं सेपरेट आणि 3t/dtचं सेपरेट करूया. त्यामुळे 2dtचं इंटिग्रेशन काय येणार, 2t, बरोबर, मायनस 3t/dtचं काय येणार, t² / 2, बरोबर, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनला मी म्हणतो c1, इथं पुढं लिहून ठेवतो. c1 इज काय, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, चलो, इक्वेशन तर मिळालं व्हॅलॉसिटीचं. ह्या इक्वेशनला नंबर पण देतो मी, इक्वेशन नंबर 1. पण मला c1 हा कॉन्स्टंट माहीत नाही आहे. आता तो कॉन्स्टंट शोधण्यासाठी परत प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये जाऊया आणि काहीतरी कंडिशन दिली असणार ती वाचूया. व्हॅलॉसिटी आणि टाईमची काहीतरी कंडिशन दिलेली असणार ती वाचा. पुढे काय म्हटले बघा, आफ्टर 5 सेकंड्स, इथनं वाचा, आफ्टर 5 सेकंड्स म्हणजे 5 सेकंदानंतर इट्स व्हॅलॉसिटी इज फाउंड टू बी 20 मीटर/सेकंड. म्हणजे कंडिशन काय दिल्या, मग मी ते लिहितो, पुटिंग कंडिशन, ते c1 शोधण्यासाठी कंडिशन पुट करायला पाहिजे. आफ्टर 5 सेकंड्स म्हणजे 5 सेकंदानंतर, बरोबर. इट्स व्हॅलॉसिटी इज फाउंड टू बी, काय म्हणले, इट्स व्हॅलॉसिटी इज फाउंड टू बी 20 मीटर/सेकंड सांगितले. 5 सेकंदानंतर व्हॅलॉसिटी किती आहे, 20. ही कंडिशन दिल्या बघा, म्हणून मला मी म्हणलेलं इक्वेशन घ्यायचं, पुढच्या सगळ्या कंडिशन असतात त्या पुट करत जायचं. आता या इक्वेशनमध्ये ही किंमत टाका. सो व्हॅलॉसिटी किती झाली बघा, 5 सेकंदानंतर 20, 2 इंटू टाईम किती आहे, 5 सेकंद, या इक्वेशनमध्ये मी पुट करावे, मायनस 3 इंटू टाईमचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर / 2 प्लस c1. हे सॉल्व केलं की आपल्याला c1चं उत्तर मिळेल. ठीक आहे, मी हे सॉल्व करतोय, 1 मिनिट फक्त मला द्या. 10 प्लस 3 इंटू 5 स्क्वेअर / 2. याचा आन्सर आहे 47.5.
ओके, म्हणजे मला C1ची किंमत मिळाली. आता ही इक्वेशनमध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन काय होणार बघा, v इज इक्वल टू 2t मायनस 3t स्क्वेअर 2t मायनस 3/2t स्क्वेअर प्लस C1ची किंमत 47.5. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन ऑफ काय आहे, वेलॉसिटी. ओके, आता बघा सुरुवातीला तिने आपल्याला दिलेलं हे इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन. आता मला काय मिळालं, हे इक्वेशन मॉडिफाय केल्यानंतर इक्वेशन ऑफ वेलॉसिटी. आता परत ह्या इक्वेशनवरनं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घेऊया. नाव व्हीचं इक्वेशन परत लिहा. व्ही म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे ds/dt इज इक्वल टू इक्वेशन आहे तसं लिहितो 2t मायनस 3/2t स्क्वेअर प्लस 47.5. ओके, आहे तेच इक्वेशन लिहिले. व्हीची फक्त किंमत टाकली ds/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो ds इज इक्वल टू काय झाला बघा, 2t मायनस 3/2t स्क्वेअर प्लस 47.5. ह्या सगळ्याला हा dt इकडे काय होणार, मल्टिप्लाय होणार. ओके, चलो मग आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय करूया, इंटिग्रेट करूया. सो इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, dsचं इंटिग्रेशन येणार यस. आता ह्या सगळ्यांचं मी सेपरेट इंटिग्रेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, सो 2tचं काय येणार 2t स्क्वेअर/2 मायनस 3/2 कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअरचं काय येणार t³ प्लस 47.5t. सेपरेट सगळ्यांचं मी इंटिग्रेशन केलं. ओके, इक्वेशन जे येईल ते आता मी व्यवस्थित लिहून घेतो. सो s इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस t³ प्लस 47.5t. मी काय केलं लक्षात आलं असेल, 2 कॅन्सल केला आहे, हा 3 कॅन्सल केला आहे, जे राहते ते इक्वेशन लिहिलं आहे. आणि हे आहे तुमचं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सगळे इक्वेशन मिळाले बघा. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं, हे वेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं आणि सुरुवातीला दिलेलं हे ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळालं. 80% प्रॉब्लेम संपला. पण काय झालं, इक्वेशन मिळालं तिथं माझ्याकडे एक गोष्ट राहिली. काय राहिली, कॉन्स्टंट. ओके, शोधूया. मी चुकून माझ्याकडनं राहिलं बघा, सॉरी इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड केला नाही. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मी ॲड करायचं विसरलो, सॉरी. चलो इंटिग्रेशन पहिला फाइंड आउट करूया. इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट फाइंड आउट करूया. प्लस C2. आता हा C2 शोधण्यासाठी काय करायला पाहिजे, बाउंड्री कंडिशन पुट करायला पाहिजे. म्हणून इथे तुम्ही पुटिंग बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन पुट करण्यासाठी बघा इथं काय काय आहे, टाईम आहे आणि डिस्टन्स आहे. काय आहे, टाईम आणि डिस्टन्स. पुढं जावा, काय काय दिले बघा. काय म्हटले बघा, आफ्टर 10 सेकंड्स टाईम दिला आहे. द बॉडी इज ॲट 85 मीटर फ्रॉम ओरिजिन. म्हणजे मला कंडिशनच दिलेली आहे. आफ्टर 10 सेकंड्स द बॉडी इज ॲट 85 मीटर्स. बरोबर, कंडिशनच दिल्या. 10 सेकंदानंतर 85 मीटरवरती बॉडी आहे. परत एकदा बघा, आफ्टर 10 सेकंड्स द बॉडी इज ॲट 85 मीटर्स. बरोबर, आफ्टर 10 सेकंड्स बॉडी 85 मीटरला आहे. ही कंडिशन काय करूया, इक्वेशनमध्ये पुट करूया. सो पुट करायचं. सो एस किती आला बघा, 85 इज इक्वल टू टाईम किती आहे 10 स्क्वेअर मायनस 10³/2 प्लस 47.5 इंटू 10 प्लस C2. ओके, त्यामुळे काय येणार बघा, 85 मायनस 10 स्क्वेअर प्लस 10³/2 मायनस 47.5 इंटू 10 इज इक्वल टू C2. ओके, सगळ्या टर्म्स मी दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर केल्या, पटकन सोडवतो. 85 मायनस 10 स्क्वेअर प्लस 10³ /2 मायनस 47.5 इंटू 10. सॉल्व केल्यानंतर आन्सर येते 10. सो C2 इज इक्वल टू किती आला 10. ही C2ची किंमत या इक्वेशनमध्ये पुट करा. या इक्वेशनला नंबर देतो 2. सो पुट इन 2. इक्वेशन काय आहे बघा, S इज इक्वल टू T स्क्वेअर
माइनस टी क्यूब डिवाइड बाय 2 टी क्यूब डिवाइड बाय 2 प्लस 47.5 टी बरोबर आणि काय प्लस C2 प्लस C2ची किंमत किती येते बघा 10. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. जसं मागाशी म्हटलं 80% प्रॉब्लेम संपला. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं, व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं. मी मुद्दाम याला हायलाईट करून ठेवतो. हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे, हे ॲक्सलरेशनचं इक्वेशन आहे, हायलाईट करून ठेवाले. आणि सगळ्यात शेवटला आपल्याला जे मिळाले ते म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. चलो पुढे जाऊया. आता काय विचारले ते बघूया. 80% प्रॉब्लेम संपलाय. फक्त आता जे विचारले ते फक्त शोधायचं आहे. काय म्हणले, डिटरमाइन ॲक्सलरेशन वेलॉसिटी अँड डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिनला सगळ्या किमती सांगा म्हटले, ओरिजिनला. ओके, आता इथं मी लिहितो ॲट ओरिजिन. ओरिजिन म्हणजे जिथनं सुरुवात झाली तिथं टाईम किती असणार त्यावेळेला 0 बरोबर. डिस्प्लेसमेंट किती असणार तिथं 0 बरोबर. किंवा आपण टाईम 0 घेऊया ओरिजिनला आणि बाकी सगळ्या किमती काय येतात ते शोधूया. ओके, काय येतात ते शोधूया. चलो मी पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटच शोधतो. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एस इज इक्वल टू काय बघा टी स्क्वेअर मायनस टी क्यूब बाय 2 प्लस 47.5 इंटू टी प्लस 10. किमती टाकूया सगळ्या. टाईम किती आहे 0. सो एस इज इक्वल टू 0 मायनस 0 क्यूब प्लस इंटू 0 झाला प्लस 10. म्हणजे ओरिजिनला ऑलरेडी डिस्प्लेसमेंट किती होती 10 मीटर्स होती. आन्सर नंबर 1. असंच व्हेलॉसिटी पण शोधूया. व्हेलॉसिटीचं इक्वेशन वरनं घेऊन येतो. 2t मायनस 3/2 टी स्क्वेअर 47.5. फक्त एकदा फायनल चेक करतो. मायनस आहे की प्लस आहे. प्लस 47.5 आहे, मायनस नाही. परत कंडिशन पुट करायची. टी इज इक्वल टू 0. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 इंटू 0 मायनस 3 इंटू 0 प्लस 47.5. म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे बघा 47.5 मीटर पर सेकंड. ही तुमची व्हेलॉसिटी ओरिजिनला आहे. आन्सर नंबर 2. तिसरा आन्सर शोधतो आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला असेल 2 मायनस 3t. फॉर्म्युला काय बघा 2 मायनस 3t. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू 2 मायनस 3 इंटू ओरिजिनला टाईम किती असणार 0. सो ए इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचं झालं आन्सर नंबर 3. ओके, चलो प्रॉब्लेम मी परत एकदा थोडासा रिवाईज करतो आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ज्याचं पण इक्वेशन दिलं असेल त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये पण मेन्शन केले ॲक्सलरेशन इज व्हेरी. मग त्याच्यावरनं ॲक्सलरेशनला थोडंसं मॉडिफाय करायचं, इंटिग्रेट करायचं. इक्वेशनला व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटीला मॉडिफाय करायचं, इंटिग्रेट करायचं, तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळते आणि दिलेली कंडिशन पुट करायची, उत्तर मिळतं. ठीक आहे. असाच प्रॉब्लेम जर समजा डिस्प्लेसमेंटवरचं इक्वेशन असेल तर तुम्हाला ds/dt म्हणजे डिफरन्शिएट करून व्हेलॉसिटी मिळणार आणि त्याला डिफरन्शिएट केलं व्हेलॉसिटीला तर ॲक्सलरेशन मिळणार. ॲक्सलरेशन दिलं असेल तर इंटिग्रेट करून आपण पुढे येतो आणि जर डिस्प्लेसमेंट दिलं असेल तर आपण डिफरन्शिएट करून आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन मिळवावं लागतं. ठीक आहे. चलो पाहा ना, आताच्या व्हिडिओमध्ये मी थांबतो आहे. असेच पुन्हा मी व्हिडिओ टाकत राहीन. काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये खाली टाका. चलो बाय बाय.